शिरसगाव कसबा येथील अनेक वर्षाची परंपरा असलेला त्रिजटा उत्सव म्हणजे महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीची समाप्ती म्हणून संपन्न होत असतो। गावातील प्रत्येक मंदिरामधून दररोज सकाळी काकड आरती ओवाळल्या जाते। आपापल्या परिसरातील मंदिरांना प्रदक्षिणा घालून भक्तिभावाने ही काकड आरतीची परंपरा अविरतपणे चालू आहे। टाळ मृदुंग, ढोलकी, डग्ग भजन, खंजिरी भजन, वारकरी भजन, अवधूती भजन अशा विविध भजनांनी माळी पौर्णिमेपासून चालू होणारा हा काकडा उत्सव 1 महिना चालू असतो। त्याची समाप्ती त्रिजटेला होते। पूर्वी या रथयात्रेमध्ये वेगवेगळी भजने अभंगाच्या गजरात ऐकायला येत होती, तर रामायण महाभारतातील देखावे रेखाटल्या जात होती। रथयात्रा टाळ मृदुंगाच्या व ढोलकीच्या आवाजात दुमदुमून जात असे। परंतु बदलत्या काळाचा व आधुनिकतेचा परिणाम सांस्कृतिक उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या त्रिजटा रथयात्रेलाही लागला। प्रत्येक मंडळांनी आपले पारंपरिक भजनी वाद्य मंदिरात ठेवून दिली व ढोलताशांच्या आवाजात रथयात्रेमध्ये सहभाग घेतला। परिणामी वर्षानुवर्षापासून चालत असलेली धार्मिकता खंडित झाल्याचा अनुभव येतो। ढोलताशांचा आवाज तसेच डीजेच्या कर्कश आवाजावर थिरकणारी तरुणाई पाहता काकड आरतीची समाप्ती आहे की विजय जुलूस आहे असे वाटायला लागते। याबाबत अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात, परंतु मौजमजेच्या नावाखाली याकडे कोणतेही मंडळ लक्ष देत नाही। अशाही परिस्थितीत रथाची परंपरा मात्र टिकून आहे। विशेष म्हणजे मानकर समाजाकडून विविध जिवंत देखावे सादर केले जातात, तर सटवाईपुरा येथील श्रीराम मंदिर संस्थेच्या 5 बैलजोड्या जुंपलेल्या पुरातन लाकडी रथ असतो। पूर्ण रथयात्रेमध्ये काही मंडळांकडून यात्रेकरूंच्या फराळ पाण्याची व्यवस्था रथयात्रेतच असते, तर विविध मंडळे आणि गावकरी पिण्याच्या पाण्याची स्वयंस्फूर्तीने व्यवस्था करतात। धार्मिक व सांस्कृतिक महाउत्सव म्हणून होणारा हा उत्सव सर्व जाती धर्मांसाठी आकर्षण असतो। शिरसगाव कसबा येथून नकुल सोनार यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।